नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत अजित पवारांची मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेत होणार मोठा बदल. राज्यात सध्या लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे सरकार या योजनेच्या लाभांविषयी बोलत आहे, तर दुसरीकडे विरोधक यावर टीका करत आहेत. काही ठिकाणी ही योजना बंद होण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवार यांचे स्पष्टीकरण. सोमवारी विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. आम्ही ही योजना बंद करणार नाही, उलट अधिक प्रभावी करू. तसेच विरोधकांवर टीका करत ते म्हणाले, लाडकी बहीण आमची झाली आहे, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झालात. योजनेत सुधारणा आणि नवीन योजना. योजनेच्या आर्थिक बाजूवर भाष्य करत अजित पवार यांनी सांगितले की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना केवळ मदतीपुरती मर्यादित राहणार नाही. महिलांना उद्योगधंद्यास चालना देण्यासाठी सरकार कर्ज योजनाही आणणार आहे. त्यामुळे सरकार नव्या योजनांवरही विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. महिलांसाठी कर्ज सुविधा. मुंबई बँकेने जाहीर केले आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 10 ते 25 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. तसेच जिल्हा सहकारी बँक, सहकारी बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळालाही अशा योजनांसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि महिलांच्या हातात दरवर्षी जवळपास 45,000 कोटी रुपये येतील. विरोधकांचा सरकारवर आरोप. विरोधकांनी या योजनेवर टीका करत सरकारवर महिलांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तसेच राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत चालल्याने काही योजना बंद करण्याचा विचार सुरू असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या योजनांच्या भविष्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सरकारने योजना अधिक प्रभावी करण्याची भूमिका घेतली असली तरी विरोधकांचा विरोध आणि आर्थिक अडचणींमुळे तिच्या अंमलबजावणीवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.